तर अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी वादग्रस्त नियुक्ती करण्यात आली आहे। मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवार यांनी हे ट्विट केलं आहे। सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट केलंय, लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, पण महिन्याभरात त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचं प्रमोशन केलं जात असेल तर काय म्हणायचं। अजितदादांच्या पक्षामध्ये 2 गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो। शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं। हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं। नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल।